आमचे प्रकाश पवार आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अगदी सक्सेसफुल आयोजक आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पाहिलं तर प्रकाश पवार साहेबांचा देखील नाईट रजनीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल मार्च महिन्यामध्ये. अगदी मोठी स्पर्धा असते. वर्णाईच्या नावाने ती स्पर्धा अगदी भरवली जाते वर्ण्याच्या मैदानावरती. आणि आज देखील पाहिलं तर वर्णाई 11 वर्णे क्रिकेट संघ अगदी अप्रतिम चांगली कामगिरी साकारली आणि इथं मात्र नेत्रदीपक कामगिरी साकारत असताना सामना जिंकला गेला. आनंद घ्या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर तर या ठिकाणी पाहू शकाल आमचे देवीदास मुकुल यांच्या शोभा असते या मॅचचा मानाचा पास दिला जाईल. अगदी अप्रतिम खेळी साकारली वर्णे टीमनं. अगदी पहिल्यांदा आपण पाहिलं टॉस जिंकला. नरसेवाडी संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. बॅटिंगसाठी वर्णे टीमला आमंत्रित दिले तर बॅटिंगचा फायदा उचलला आणि सामना इथनं जिंकला गेला. 50 क्रॉस झाले होते. आजच्या दिवसातील पहिला हायस्कोर पाहायला मिळाला. परंतु इथनं फक्त पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट कांड्रोली सी हा संघ असेल. यावेळी पहा बीड संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 षटकांची मॅच. पुढचा सामना देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. भरपूर मोठा सामना होणार आहे. जय हनुमान शिवनसे आंबे ब संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच इसांबे क्रिकेट संघ. अगदी पाहिलं तर जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. इथनं मात्र यायचं रोहित आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया या पुढच्या लढतीकडे. एका बाजूला बीड क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करतो कांड्रोली सी क्रिकेट संघ. धन्यवाद प्रदीप पारदी. टॉस बीड क्रिकेट संघाला जिंकला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला. धन्यवाद प्रदीप पारदी यांचा आवाज आपण ऐकला. अगदी दर्जेदार दमदार आवाज आपल्याला आज या नाईट शृंखलेमध्ये पाहायला मिळतो ऐकायला मिळतो. आणि इथं मात्र आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन लढत पाहायला मिळेल. आज आपण पाहता तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्ले डोंगराची एकविरा माऊली. अगदी पहिले तर कुलस्वामीनी एकविरा माऊली आईच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण पाहिलं तर स्पर्धेला सुरुवात केली. आजची 4थी रात्र पाहायला मिळतं आणि आमची KTC यांच्या माध्यमातून अगदी विचार केला तर अगदी दर्जेदार ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह कॅप्चर केली जाते. अगदी पहिलं तर 2 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यू दोन्ही बाजूनं अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पहा व्यासपीठावरती आगमन झाला. या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्मान. हॅलो आता जिथे आगमन झालं आहे कोयना गावचे एक सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी शिंदे साहेब यांचं आगमन झालं. स्थानापन्न व्हायचं. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच खांबला यांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. तर दोन्ही टीमचे कृप ग्रामपंचायत वावरले सदस्य गीताताई टोंबरे यांचे चिरंजीव आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. विघ्नेश टोंबरे ते अगदी लेदर क्रिकेट मध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे आणि ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं या शृंखलेतर्फे मित्र म्हणेल सहर्ष स्वागत आहे. येऊया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू प्रवीण वाघे सर. धन्यवाद प्रदीप. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला वर्तमान लढत पाहायला मिळेल. एका बाजूला बीड क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच कांडोली क्रिकेट संघ. दोन्ही संघामध्ये बिग बॅश पाहायला मिळेल. बिग बॅटर रंगेल. इथं मात्र 3 शंका नाहीये. आपण पाहू शकाल 4 षटकांची मॅच आणि पंच आपण देखील स्पीडअप करा आता कारण की पुढची मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. इसांबे क्रिकेट संघाने त्यांना फाईट करेल. जय हनुमान क्रिकेट संघ शिवनसे आंबे ब क्रिकेट संघ पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं तर पनवेल परिभागातील जय हनुमान शिवनसे आंबे टीम आपल्याला पाहायला मिळाले. परंतु शिवनगर क्रिकेट संघानं त्या संघावरती मात केली. शेवटच्या मोमेंटला आपण जर पाहिलं तर टेंबरी क्रिकेट संघानं या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये प्रवेश केला आणि इथं मात्र पकड मजबूत केली. एका दुसऱ्या ट्रॉफीचा हक्कदार ठरेल. इथं मात्र तो संघ आतापर्यंत 3 रात्री पार पडल्या. 3 रात्रीमध्ये 3 संघ सुपर 6 ला क्वालिफाय झालेत. अजूनही 3 रात्रींचा निकाल बाकी आहे आणि शेवटची रात्र मात्र मोस्ट इम्पॉर्टंट आणि भरपूर मोठी राहणार आहे. अगदी पाहिलं तर सोंडाई माता चषकामध्ये अगदी पाहिलं तर अविस्मरणीय रात्र अगदी आपण पाहाल तर रविवारची रात्र असेल 23 फेब्रुवारीची. मैदानाच्या आतमध्ये आलेली सलामीची जोडी चालली आहे ती म्हणजे आपण पाहू शकाल. या ठिकाणी जर विचार केला तर सागर आणि त्याच्या सहसाथीने मैदानाच्या आतमध्ये यावेळी ऑन स्ट्रायकर फलंदाज अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बीड टीमचा पंचांचं ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल इथं आपल्याला पाहायला मिळेल. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला बॉल. गोलंदाज तयार.
पहिल्याच बॉल वरती जोरदार प्रहार करायचा होता, बॉल इथनं समजला नाहीये. अर्जुन असेल स्ट्राईकला फलंदाज. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळाला बीड टीमचा किरण. पहिल्या बॉल वरती डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल अगदी पाहता इथनं मागच्या मॅच मध्ये तब्बल 50 क्रॉस झाले ते वर्णे टीमने अगदी अप्रतिम कामगिरी केली आणि इथे मात्र नर्सरीवाडी संघावरती मात केली. हा बॉल पहा चांगला फटका इथे बायचा बायडिश लॉंग ऑफला चालला, एकदा कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल डेंजर झोनला बॉल फेकला जाईल, थ्रो अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. एफर्ट विकेट किपरचं जबरदस्त होतं परंतु त्या ठिकाणं 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाब्याने त्या अकाउंट ओपन केलं ते म्हणजेच कांडवली टीमचं. या पहिली 5 आडव्या बॅटने अक्रॉसचा फटका खेळायचा होता. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकात अडवला जातो बॉल. एकच धाव येते. पहा मित्रांनो एकीपेक्षा जास्त काही नाही. एका धाबेवरती प्राधान्य दिले जाईल आणि इथे मात्र एका धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 3 अंकावर जाऊन पोहोचली. पहा या ठिकाणी आपण पाहू शकाल केटीसी आमचे निशांत बागडे अगदी टाइम टू टाइम अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक मुवमेंटला अगदी पाहिलं तर प्रत्येक बॉलला इथे मात्र वेळेवरती कॅप्चर केलं जातं. इथे 5 बॉल गुडलँड स्पॉट पद्धतीचा परंतु इथे यस ऑफस्टिकच्या बाहेर चालला. अवांतर बॉल, इट इज अ वाईट बॉल इथनं दर्शवला जाईल. आमचे मुख्य पंच आज आपल्याला पाहायला मिळते आमचे भरतदादा वाघमारे ज्यांच्या माध्यमातून विकेट बनवली गेली आहे. ते स्वतः मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऑफिसर पंताच्या भूमिकेत. आणि स्क्वेअर लेग पंच म्हटलं तर एक दर्जेदार व्यक्तिमत्व आमच्या समीर दादा मुकणे. एक जबरदस्त आपण पाहतो तर आयोजक कमिटी देखील दर्जेदार आहे. आपण जर विचार केला तर एकजूटपणा या ठिकाणी भरपूर मोठा आहे या कमिटीमध्ये. या पहिले 5 लॉफ केला, मिस टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल होणार का त्या ठिकाणी पहा मिस अंडरस्टँडिंग. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील आपण पाहू शकाल कंप्लीट झाली आहे. आणि यावेळीचा विचार केला तर 2 धाबेच्या मदतीने संघाचे टोटल आता जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. बॉल आतापर्यंत समाप्त झाले 4, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि इथनं अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये मित्रांनो असं म्हटलं जातं हाणामारी होते परंतु या मैदानावरती मी आतापर्यंत स्वॅगवर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये अगदी मोठी हाणामारी पाहिली नाहीये. प्रत्येक वेळी गोलंदाजीचं वर्चस्व दिसलं. यावेळी पहा आडव्या बॅटनं बॅकवर्ड पॉइंटला फटका मारला गेलाय. शेवटच्या मुवमेंटला इथे मात्र पाहू शकाल अडवलाय बॉल, अडवलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि इथनं मात्र आपण जर पाहिलं तर तोपर्यंत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावा इथे बनवल्या गेल्या. टोटल ह्या बॉलवरती 3 धावा, यस 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती 9 अंकावर जाऊन पोहोचली. लॉस ऑफ 0 विकेट. इथं मात्र कांडोली क्रिकेट संघ शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. या बॉलवरती बघायचं काय करता, मोठा फटका मारायचा परंतु या ठिकाणी प्रयत्न केले जातील. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. शेवटचा बॉल असेल. यावेळी पहा हा बॉल हवेत चालला, हवाई सप्पर नो मान्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दूरवरून आलेत परंतु आपण जर पाहिलं यावेळी पाहायचं इथनं मात्र या बॉलवरती टोटल धावा आल्या तर म्हणजेच 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर आणि 2च्या मदतीने आपण संघाची टोटल धावसंख्या पाहाल तर इथनं जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 अंकावरती टोटल धावसंख्या इथं जाऊन पोहोचली आहे. आता पाहू शकाल मागच्या मॅच मध्ये मित्रांनो अगदी वर्णे क्रिकेट संघ सुरुवातीला अगदी धुमी सुरुवात केली होती तर स्पीडअप करायचं प्लीज. टीम मिटिंग घ्यायची नाही बीड क्रिकेट संघ. अगदी जर 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण षटक संपवलं नाही तर इथनं मात्र पॅनलाइज केलं जाईल आणि एका क्षेत्ररक्षकाला अगदी 38 सर्कलच्या रिंगणामध्ये खेचलं जाईल याची नोंद घ्या. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 11 धावा तर धावपटलावरती लागल्या गेल्यात. धावपटलावरती इथनं मात्र जर विचार केला तर लॉस ऑफ 0 विकेट म्हणजे विकेट आतापर्यंत आलं नाहीये. नाबाद जोडी खेळतीये. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये इथनं तर बघायचं धावसंख्या कशा रीतीनं इथे जमली जाईल. अगदी आपण पाहता तर आज मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा 18 फेब्रुवारी पासून चालू झाली आहे. आजची 4थी रात्र अगदी दर्जेदार आणि पाहता आपण इथं मात्र अगदी प्रामाणिकपणे स्पर्धा पार पडते. अगदी जर विचार केला तर खालापूर परिभागामध्ये खालापूर तालुक्यातील अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथनं पण पाहता आता दुसरं षटक चालू होईल. वारंवार आम्ही सांगतो इथनं स्पीडअप करायचं, स्पीडअप करा. बीड क्रिकेट संघ पण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या भूमिकेत आहात.
यावेळी पाहाचा बॉल फर्स्ट स्लिपला यावेळी मात्र रिलीज झाला. बॅटची नेटिंग लागली होती परंतु त्या ठिकाणी अडवला जातो. इथे पाहायचा एस डॉट बॉल आला हा बॉल. इथं आपण पाहू शकाल तर पहिल्या बॉलवरती अगदी चेंडू निघून चालला, धाव येत नाही. गोलंदाज वरद यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. हा बॉल पहा 60 बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक पहा 3 क्षेत्ररक्षक आले त्या चेंडू खाली. अगदी पाहिलं तर फर्स्ट स्लिप असेल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, त्यानंतर वाईडिश शॉर्ट मिड ऑन रिझनचा एक क्षेत्ररक्षक, असे 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले गेले. आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर इथनं 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावसंख्या इथे धावपटलावरती कांड्रोली टीमची जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 धावा धावपटलावरती. लास्ट ऑफ 0 विकेट कांड्रोली टीम. यावेळी पाहाचा हा बॉल अगदी चांगला पाहायला आपल्याला. इथं मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन पडतो, विसावतो. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. बरंचचं षटक आपण पाहता, दुसरं षटक असेल इथनं जर विचार केला तर P1च्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 11 आणि तिथं आपण पाहता तर आता 3 बॉलमध्ये 2 धावा इथं खर्च केल्या गोलंदाजानं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसरा बॉल देखील डॉट आला. अजूनही 3 बॉल इथं बाकी असतील गोलंदाजचे. यावेळी 5 बॉल देखील वाईडिश लॉंग ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये बॉलला गॅदर केलं जाईल. सिंगल कंप्लीट झाली. उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. अगदी पाहता चाणक्य बुद्धीने अगदी यावेळी मात्र क्षेत्ररक्षण होतं परंतु तेवढीच चपलाईने धावसंख्या पुढे चालली आहे. बघू शकाल गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथं जोडल्या जातील. 2च्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हलक्या रीतीने संघ पुढे चालला. धावा धापटलावती कंप्लीट झाल्या 15 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. इथं मात्र कांड्रोली सी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा बॉल देखील डीपेक्षा कव्हर रिझनला चालला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. पाहायचंय अतिगाई संकटातनी म्हटलं जातं ना ते त्याचं यावेळी मात्र प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. आणि फलंदाज इथनं मात्र बाद होईल तो म्हणजेच अर्जुन बॅक टू द डगआउट. पहिला करायला झटका इथनं कांड्रोली टीमला बसेल. फलंदाज बाद. ला 16 अंकावरती बॉल आतापर्यंत समाप्त झाले. टोटल 5. शेवटचा अंतिम बॉल. वरद बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केलेत. चांगलं षटक इथनं राहिलं गोलंदाज वरदचा. यावेळी 5 शेवटचा अंतिम बॉल. आता बघायचं इथनं काय घडतं. शेवटचा बॉल इथे पहा. यस कव्हरला खेळायचं होतं परंतु बॅटच्या आउटसाइड अजून एक करायला झटका आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. फर्स्ट स्लिपला अगदी अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज इथं बाद झाला तो म्हणजेच सागर बॅक टू द डगआउट. अजून एक करायला झटका कांड्रोली टीमला. त्यानंतर आपण पाहू शकाल इथे व्यासपीठावरती आता आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय चंद्रकांतजी पवार आणि त्यानंतर सन्माननीय विशालजी पवार, विशाल मुकणे या ठिकाणी आपण पाहू शकाल. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती अगदी त्यांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया वर्तमान लढत पाहायला मिळते. बिग बॅटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा दाबडला होती. पहा इथनं मात्र जर विचार केला ना तर लो स्कोरिंग मॅच मित्रांनो भरपूर मॅचेस लो स्कोरिंग पाहायला मिळाल्या मैदानावरती. परंतु आज जर विचार केला तर मागचा सामना 50 क्रॉस झाला होता वर्ण क्रिकेट संघ आणि त्या धाब्यांच्या जोरावरती इथनं मात्र सामना जिंकला गेला. अगदी पाहिलं तर अप्रतिम इफर्ट दिली अनेक क्षेत्ररक्षकाने गोलंदाजानं आणि सामन्याला कलाटणी दिली गेली आणि इथनं मात्र नर्सरीवाडी संघ अगदी अपयशाला परास्त व्हावं लागलं. शुभेच्छा असतील त्यांच्या वाटचालीसाठी देखील पाहू शकाल. इथे मात्र
पुढचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कार्तिक. यावेळी पहा बॉल गुडलँड स्पॉटचा बॉल निघून चालला. पहिला बॉल डॉट येतो. अगदी पाहू शकाल पहिल्यांदा आपण विचार केला तर टॉस जिंकला बीड संघानं आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आणि त्याचा जर विचार केला तर अगदी गोलंदाजीचं वर्चस्व दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो बीड क्रिकेट संघ. पहिला बॉल इथनं डॉट आला. अजूनही पाहू शकाल बराच खेळ बाकी आहे. धावा कशा रीतीने जमल्या जातील हे मात्र मोस्ट इम्पॉर्टंट असेल. यावेळी पहा बॉल इथनं चालला अगदी डीप मध्ये मिड ऑफला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट झाले. दुसरीचा कॉल प्रत्येक वेळी मात्र रिक्स या ठिकाणी घेतली जाते. पहा मित्रांनो तेवढाच चांगला एफर्ट दिला जातो गोलंदाजीमध्ये तेवढाच चांगला एफर्ट दिला जातो फलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये. मात्र पहा एका धाबीच्या मदतीने संघ पुढे जाईल. आता 17 धावा दापटला पती. लॉस ऑफ 2 विकेट्स इथं आपण पाहता कांडोली क्रिकेट संघ. या बलिपाचा बॉल चांगला फटका. अगदी पाहिलं तर क्लास फटका पाहायला मिळाला परंतु इथनं एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. तिसरा बॉल देखील सिंगलसाठी आला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. धावपटला टोटल धावसंख्या जोडली जाईल. 18 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहा मित्रांनो तिसरा षटक इथं प्रगतीपथावरती 3 बॉल त्याचे देखील समाप्त झालेत. कार्तिक गोलंदाजी मार्कावरती आहे. सॉरी हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळतो. या बली पहा आडबा बॅटने खेचला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अक्रॉस लाईन फटका केला आणि इथे पाहायचंय अगदी पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॉलला गॅदर केलं गेलं. पुन्हा एकदा सिंगल एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. या ठिकाणी पहा बीड संघाचं अगदी पाहिलं तर वर्चस्व इथं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज असेल फिल्डिंग डिपार्टमेंट तेवढी साथ देतं गोलंदाजांना. पाहू शकाल एकच धाब आली. एका धाबीच्या मदतीने 19 धाबा इथे धावपटलावरती लागल्या गेल्यात. हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल इथे षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळी पहा बॅटची लेडिंग लागली. जर सुटला तिथे विकेट किपरने चूक केली परंतु बघायचं तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पहा मित्रांनो इथे कांडोली संघ आपल्याला बॅटिंगसाठी आमंत्रित दिलं गेलं. आपल्याला 40 ते 50 धावा जमवायच्या होत्या परंतु तिसऱ्या षटकाने 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. 5 बॉल इथं समाप्त झालेत. म्हणजे टोटल जर विचार केला ना तर 17 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. अजून शेवटचा 18वा बॉल बाकी आहे. तिसरा षटक या बॉलवरती समाप्त होईल. अगदी पहा एखादा मोठा लाफ फटका येईल का. रघुनाथ आणि गुरुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल अंतिम असेल इथे पाहायचं. आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच. फलंदाज बाद रघुनाथ बॅक टू द डगआउट. अजून एक करार झटका. तिसरा गडी गारद इथनं मात्र कांडोली टीमचा फलंदाज रघुनाथ बॅक टू द डगआउट. झाला आणि 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 बॉल स्लॉगवरती षटक इथनं चालू होईल आणि या षटकामध्ये इथनं आपण मित्रांनो पहा तर आता मोठे फटकेतनं मारावे लागतील. फलंदाज गुरुनाथ ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल इथे पाहायचा लाफ केलाय वाईड इस्लाम रिझनला. तिथे मात्र पहा क्षेत्ररक्षण अगदी जबरदस्त पाहायला मिळालं आणि तोपर्यंत अगदी पाहिलं तर वेळेवरती आपण जर विचार करतो वेळेचं औचित्य साधलं गेलं आणि तोपर्यंत या बॉलवरती धाबा आल्या. 2 धाबा इथे पाहू शकाल. अगदी जर पाहिलं तर एक सुमंत्र अब्बा चमचे गणेश वाघमारे वाईस ऑफ मोरबे त्यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं अगदी मनपूर्वक स्वागत असेल.
या ठिकाणी पहा आज चौथी रात्र आहे. त्यांची अफाट मेहनत, त्यांची देखील विचार केला तर आम्हाला खूप सारी मदत या स्पर्धेच्या वतीनं लाभली गेली आहे. यावेळी हा बॉल पहा, विकेट किपरला चकवा दिला, फर्स्ट स्लिपला चकवा दिला, बॉल जाईल थर्ड मॅन रिझनला, सीमा रेषा पलीकडे येतोय दमदार डॅशिंग दर्जेदार चौकार. यावेळी पाच इथनं मात्र 4 धाब्याने तर संघ पुढे चालला. 26 धाब्यातनं धापटलापती लागल्या गेल्या. 2 बॉल 6 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशांतनं. इथनं पाहायचा फलंदाज गुरुनाथच्या बॅटमध्ये अजून एक मोठा तडाखा. अगदी चला मिड विकेट रिझनला 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकीपेक्षा जास्त काही घेऊ देत नाहीये. पहा खराब थ्रो झाला, जजमेंट चुकीचं झालं, परंतु तिथे आपण पाहिलं तर एकच धाव अगदी खर्च झाली आहे. तिसऱ्या बॉलवरती 1 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. 27 धाबा धापटलापती लागल्या गेल्या. 27 लॉस ऑफ 3 विकेट इथनं मात्र कांडोली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये इथे टार्गेट सेट केलं जाईल बघायचा. इथे पाहायचा फटका, अजून 1 मिड विकेट रिझनला चालला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरीचा कॉल नाहीये. पहा रिस्की धाव येत नाहीये. अगदी पाहिलं तर अप्रतिम खेळ इथनं साकारला जातो बीड क्रिकेट संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतं. आणि इथनं जर विचार केला तर धाबा धापटलापती 1 भर 28 धाबा धापटलापती लागल्या गेल्यात. यावेळी पहा बॉल हवेत चाललाय. इथे बघायचंय जे अगदी हवेत तिथे मात्र शत्रुक्षक पोहोचले होते. उचलणार फेकणार मी थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाला. आणि इथनं मात्र आपण जर पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या यावेळी मात्र 2 भर जाऊन पोहोचेल. इथे धावसंख्या टोटल 30 धावा कंप्लीट झाल्या. आपली 30 धावा धापटलापती लागल्यात. कव्हरला खेळला, कव्हरला फटका चांगला, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली, डबलचा प्रयत्न डबल देखील कंप्लीट झाली आहे. आणि यावेळी पहा तिसरीचा कॉल झालाय का? झालाय तिसरीचा कॉल. इथे पाहायचंय यस तिसरा धाबेसाठी यावेळी फलंदाज बाद होईल. 2 धाबा इथे पकडल्या जातील स्कोरबोर्ड वरती. 2च्या मदतीने संघाची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचली 32 धाबा धापटलापती लॉस ऑफ 3 विकेट. इथने मात्र कांडोली क्रिकेट संघ 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 32 धाबा जमावल्या गेल्या. आता येणारे 24 बॉल अर्थातच 4 षटकांनी विजयासाठी 33 धाब्यांची गरज आहे. विजयासाठी आपण पाहतात ना बीड क्रिकेट संघाला. या मग लवकर या, टॉस उडवायचा आहे. तर पाहता पुढची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला जवानमान शिवनसे आंबे ब आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे इसांबे क्रिकेट टीम. अगदी दोन्ही संघाला विनंती करतो इसांबे क्रिकेट संघ आपण देखील या लगेच. शिवनसे आंबे क्रिकेट संघ आपण देखील लगेच या. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील अंतिम लढत म्हणजे पहिल्या सत्रातील अंतिम लढत पाहायला मिळेल. इथनं 8 संघांचा पोल आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण पाहिलं तर अगदी दर्जेदार स्पर्धा
ऑर्गनायझर कमिटी देखील तेवढीच दमदार आहे. इथं आपण पाहिलं तर आता वर्तमान लढत आपण पाहता अगदी लढत देखील मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यावेळी जर विचार केला तर येणारे 24 बॉल आणि विजयासाठी इथं आपण पाहता गरज असेल ती म्हणजेच 33 धाब्यांची गरज. 24 बॉल 4 षटकं 33 धाब्यांची गरज आहे. जा लगेच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी बीड क्रिकेट संघ पाहता. इथं आपण जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच आहे. परंतु पहा मित्रांनो अनेक वेळा आपण पाहता लो स्कोरिंग मॅच अगदी हाय व्होल्टेज सिच्युएशनला जात असतात. या पहिले पाच मैदानाच्या आतमध्ये तर इथं पाहू शकाल आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर अगदी पहिल्या रात्रीमध्ये इथे गावदेवी नानवली क्रिकेट संघ पहिल्या रात्रीमध्ये इथं कोरलवाडी क्रिकेट संघ अगदी सुपर 6 ला क्वालिफाय झाला. आणि या स्पर्धेची दुसरी रात्र आपण पाहिली तर गावदेवी नानिवली क्रिकेट संघ या ठिकाणी महादेवजी पिरकड साहेब यांचा संघ या ठिकाणी सुपर 6 ला क्वालिफाय झाला. त्यानंतर पाहता कालची रात्र आपण पाहिला तिसरी रात्र होती आणि इथे मात्र आई गावदेवी टेंबरी क्रिकेट संघ या ठिकाणी मात्र सुपर 6 ला क्वालिफाय झाला. आज बघायचं कोणता संघ इथं आपण पाहता पकड मजबूत करेल. मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र आपण पाहू शकाल सलामीची जोडी चालली महादेव आणि रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 24 बॉल 4 षटकं विजयासाठी गरज आहे 33 धावसंख्येची आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रघुनाथ यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. स्पीडअप घ्या प्लीज. अंपायर स्पीडअप घ्या. जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर पिथे षटक घ्या आणि गोलंदाज तयार. यावेळी पहा हलक्या हाताने टॅप करायचं तर ऑफ साईडला परंतु इथे आपण पाहता इट इज अ वाईट बॉल ऑफ स्ट्रिकच्या बाहेर चालला आणि पहिलाच बॉल वाईट. पाहता इथनं मात्र थोडीशी खराब सुरुवात करून दिली आहे संघासाठी. आपण पाहता गोलंदाज रघुनाथ कांडोले टीम करणं पहिला बॉल वाईट आला. एका धाबीच्या मधून पाहिलं तर संघाचं इथनं अकाउंट ओपन झालं. आपण पाहता 33 धाब्यांची गरज आहे टोटल स्कोर. यावेळी पहा हा बॉल मिड विकेट रिझनला चालला. इथे मात्र गॅप मध्ये फटक्या परंतु शतरक्षक आलेत आणि एकच धाव. पहा मित्रांनो सिंगल डबलला देखील सामना इथनं बीड संघासाठी सोपा आहे. परंतु आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॉलवरती आपण जर विचार केला तर पहिलाच बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव आली एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. आता 2 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहा मित्रांनो प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक बॉलवरती जशा धावा येतील तसं समीकरण बदलत जाईल. परंतु पहा आता गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलं जाईल का कांडोली टीमचा गोलंदाज रघुनाथ. यावेळी पहा सुरेख लेंथ अगदी पहिला बॉल आपण रिलीज केला होता ना ऑफस्टिकच्या जवळ बाहेर टाकला होता तो बॉल वाईट होता. परंतु हा बॉल ऑफस्टिकच्या अगदी पाहिलं तर अगदी गुडलँड स्पॉटचा बॉल सटीक लेंथ वरती फेकला जातो आणि इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. 2 बॉल इथनं समाप्त झालेत. इथे पाहायचं जजमेंट जबरदस्त झेल पकडला जाईल आणि इथनं आपण पहा अगदी पंचाचं सॉफ्ट डिसिजन स्क्वेअर लेग पंच मेन पंच पण एकत्र गाठ घ्या अगदी पाहायला जाईल नेमकं झालंय काय. एफर्ट जबरदस्त होता. विकेट किपरनं झेल त्या ठिकाणी पकडला परंतु बॉल अगदी फलंदाजच्या पॅड वरती लागला की काय. टीव्ही अंपायर केले चेक केले जाईल. टीव्ही अंपायर मध्ये थर्ड अंपायर आमचे सुनील मुकणे असतील.
नॉट आउट असेल. येस पाहता येत ना मात्र पंच धाबा आम्हाला सांगा. एक धाव ना फक्त. लेग बाईज धाव नसेल का. ओके ठीक आहे. डॉट बॉल आला ना आणि स्ट्राईकला आपण पाहता फलंदाज रितेश यावेळी आपल्याला पाहायला मिळतं. धावा दापटल्यावरती आतापर्यंत 2 धावा इथं आपल्याला पाहायला मिळतात. 33 धाब्यांचं समीकरण आहे. अजूनही 31 धाब्यांची गरज आहे. अजून 31 धाब्यांची गरज. गोलंदाज रघुनाथ आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू फेकला होता. अगदी पहिलं तर यावेळी पहा अजून एक बॉल सुरेख लेंथ. अजून एक डॉट बॉल. टोटल आपण पाहता येत ना आता 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावपटला पण धावत संख्या 2 आपल्याला पाहायला मिळते. इथं अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. रघुनाथ अगदी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो. यावेळी पहा अजूनही क्षमता आहे. अगदी बीड संघ वेळ देखील बराच आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला कमबॅक करावं लागेल. इथनं बघायचं मी स्टॅमिंग फटका राहिला. बॉल हवेत जाईल तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि इथे मात्र पाहता फलंदाज पाहत होतोय. पहिला करारा झटका. इथनं आपण पाहता बीड क्रिकेट संघाला फलंदाज बाद झाला. रितेश बॅक टू द डगआउट. अगदी प्रत्येक वेळोवेळी पाण्याची सुविधा असेल. अगदी पाहिलं तर आमचे लाईव्ह डिपार्टमेंट असेल, समालोचक डिपार्टमेंट, अंपायर्स सर्वांच्या जेवणाची सुविधा आपण पाहिलं तर वेळेवरती पार पडते. अगदी आजची 4थी रात्र अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. खानापूर तालुक्यातील आज पाहिलं तर सर्वाधिक मोठी स्पर्धा देखील म्हणायला हरकत नाही मित्रांनो. आपण जर विचार केला तर आयोजन एवढंच चांगलं आहे की या ठिकाणी अगदी काही ठिकाणी कसं मित्रांनो आपण पाहता 10 संघ 12 संघ खेळताना दिसतात नाईट शृंखलेमध्ये. पण आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 8 संघ फक्त आपल्याला पाहायला मिळतात एका रात्रीमध्ये. ही संकल्पना चांगली आहे. ह्या संकल्पनेची मी दाद मित्रांनो आपण जर विचार केला तर अगदी खानापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे पाहायला मिळतं. अगदी पनवेल तालुका असेल, पनवेल तालुक्यामध्ये बऱ्याच स्पर्धा यावर्षी पार पडल्या. त्या ठिकाणी मी देखील 10 संघ अनेक स्पर्धेमध्ये 10 संघ असतात. परंतु आज जर विचार केला तर 2025च्या हंगामामध्ये आज आपण पाहता तर चिंचकांबळेचं आयोजन अगदी भरपूर लोकांच्या लक्षात राहणार आहे. यावेळी पहा बॉल हवेत चालला. मिस टायमिंग फटका इथे पाहायचं परंतु शेवटच्या मोमेंटला आपण जर विचार केला तर अगदी इथे 2 धावा कंप्लीट होतात आणि 2च्या मदतीनं आपण जर पाहिलं तर षटक समाप्त झाला. इथनं जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा दापटल्यावरती जमल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 4 धावा लॉस ऑफ 1 विकेट. इथनं मात्र बीड क्रिकेट संघ. देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी. सुमधुर या ठिकाणी सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळी 5 गोलंदाज जगन आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती कांडवले टीमचा. आता पहा मित्रांनो 4 धावा आल्यात म्हणजे अजूनही समीकरण राहिलं. इथनं येणारे 18 बॉल 18 बॉल आणि 29 धाबांची गरज आहे विजयासाठी इथनं बीड संघाला. पहा मित्रांनो पहिल्या षटकामध्ये गोलंदाजचं वर्चस्व दाखवलं. 4 धाबा फक्त खर्च केल्या गोलंदाजानं आणि 1 गडी ते बाद केला.
याचे स्पीडअप घ्या लगेच, कोणता उशीर करू नका मित्रांनो. अगदी पहिलं तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये सामना पार पडतो. आणि पुढची लढत असेल या लगेच टॉससाठी. या टॉससाठी जय हनुमान शिवनसे आंबे आणि त्यांना फाईट करेल इसांबे संघ. टॉससाठी लगेच या. गॅस स्पीडअप करा, सामना लगेच स्टार्ट. पद्धतीनं आपण पाहिलं तर जगन बॉलिंग ट्रॅकवर त्याला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धब्बा धापट आपण पाहिला तर 4 धब्बा म्हणजे अजूनही 18 बॉल आणि विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे बीड संघाला. गोलंदाज जगन आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती 3 षटकांची मॅच, अगदी 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये 3 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढची लढत देखील अगदी भरपूर मोठी पाहायला मिळेल. यावेळी पहा जड मध्ये फेकला, डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेचला आणि पाहता शेवटच्या मोमेंटला अगदी डीप मध्ये बॉलला गॅदर केलं जातं. तोपर्यंत यावेळी पाहता आपण जेवढा वेळ मिळाला त्या वेळेमध्ये 2 धावाची त्याच्या सप्लायने कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावाच्या मदतीनं संघ पुढे सरला. 6 अंकावरती आपल्याला धाव संख्या जाऊन पोहोचल्या आणि ती पाहू शकाल. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना, पहिला गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच रघुनाथनं जी गोलंदाजी केली तर धाबा फक्त 4 खर्च केला होता. मात्र बघायचं पहिल्या बॉलवर 2 धाबा आल्या. गोलंदाज तयार. तर पहा इथनं कांडोली क्रिकेट संघ आपण 5 मिनिटाच्या आत जर षटक संपवलं नाही तर एक क्षेत्ररक्षक आपला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. इथनं आता टाइम अलर्ट केला जाईल. यावेळी पहा बॉल इथे बॅक टू द बॉलर. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येईल, अडवला जातो. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर 2 धाबाला, दुसरा बॉल इथनं मात्र डॉट येतो. अच्छा मित्रांनो, काय एफर्ट दिले जातात. प्रत्येक गोलंदाजाकडनं अगदी 100% लावून गोलंदाजी केली जाते. मागचा सामना आपण पाहिला, वर्णे क्रिकेट संघ जबरदस्त सामना जिंकला आणि आता नरसरीवाडी संघ अगदी थोडासा बॅकफुट वरती ढकलला गेला. 5 मैदानाच्या आतमध्ये आता अजून पुढचा बॉल. स्लोपर गती, धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळाला. अगदी पहा गोलंदाजाकडनं विकेट किपरला सांगितलं जातं बॉल आपल्या हातातच ठेवायचा. इथे चुका अगदी जर झाल्या तर मात्र तेवढा बीड संघ पुढे सरकेल आणि इथं आपण पाहता डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉलमध्ये आपण पाहिलं. यावेळी पहा बॉल हवेत चालला, आडवा बॅटनं स्क्वेअर लेगला खेचला. ज्यावेळी 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज तयार असेल जगन. आतापर्यंत 3 बॉल अगदी चांगले फेकले, सटीक लेंथ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पहा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकॉलचा मारा आणि फलंदाज इथनं मात्र तंबूमध्ये पडतील. पाहता आपण भरोच्या पारिसंत अजून एक करार धक्का. गडी नंबर 2 मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. तर टॉस साठी या लगेच इथनं जय हनुमान शिवनसे आंबे क्रिकेट संघाने त्यांना फाईट करेल, तो म्हणजे इसांबे क्रिकेट संघ. दोन्ही संघ आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. याच कोणता उशीर करू नका, दोन्ही संघ आपण आलायत. सामने या ठिकाणी ताबडतोब पार पडतात, स्पीडअप केला जातो, त्यामुळे आपण देखील कॉपरेट करा. इसांबे क्रिकेट संघ रोहित त्या ठिकाणी पोहोचलेत. जय हनुमान शिवनसे आंबे संघ आपण देखील या टॉस साठी याच टॉस साठी शिवनसे क्रिकेट संघ आपल्याला देखील विनंती असेल
पुढची मॅच 4 षटकांची खेळवली जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉल आतापर्यंत समाप्त झाले 4 आणि धावा धावपटलावरती 7 आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर 5 बॉल आता 5 बॉल इथं समाप्त झाले. शेवटचा अंतिम बॉल असेल. यावेळी पहा हा बॉल पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक गेले त्या ठिकाणी अडवला जातो आणि आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर धाबा आल्या. एकच धाव सिंगल पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येत जाऊन पोहोचली टोटल तर 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. मात्र आपण पाहता बीड क्रिकेट संघ तर यावेळी पाहू शकाल टोटल धावा धावपटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच आतापर्यंत 8 धावा आणि अजूनही समीकरणाला 12 बॉल आणि 25 धाब्यांचं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 25 धाब्यांचं समीकरण इथं असेल विजयासाठी बीड क्रिकेट संघाला. फिल्डिंग डिपार्टमेंट मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो कांडोली क्रिकेट संघ जर 5 मिनिटाच्या आत आपण षटक संपवलं नाही तर इथनं आपला एक क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या रिंगणामध्ये घ्यावा लागेल. तर या जर्मन शिवनसे आंबे टीम टॉससाठी या लगेच. शिवनसे क्रिकेट टीम विनंती असेल टॉससाठी लगेच या. यावेळी पाहायचं इथे बघा अगदी जबरदस्त आणि बघायचं बॅटची लिडिंग कशी लागली आहे. फटका फसला आणि फलंदाज इथे बाद होईल. पाहता अजून एक करार झटका पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद होतं. इथनं मात्र फलंदाज बाद झाला. प्रकाश बॅक टू द डगआउट. आणि यावेळी मात्र आपण पाहता आता नवीन फलंदाज मैदानामध्ये हार्दिक एंटर झाला. पाहू शकाल महादेव आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती सूरज पहिल्या बॉलवरती विकेट आल्या. पाहता आपण अगदी एकही धाव इथनं खर्च नाहीये. पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे. गोलंदाज इथनं पास अगदी एफर्ट चांगला होता. अगदी अडवा पाटने खेचला गेला बॉल परंतु अगदी रिंगणामध्ये 38 सर्कलच्या रिंगणामध्ये बॉलला अडवलं जातं. पुन्हा एकदा पाहिलं तर या बॉलवरती एकच साप होते आणि एका धावेच्या मदतीनं अगदी संघाच्या टोटल 9 या अंकावर संघ जाऊन पोहोचला. 3 गडी बाद झालेत. पाहितनं कांडोली संघ गोलंदाजचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त. हॅलो शिवनसाई आंबे संघाने ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि डिसिजन त्वरित कळवायचंय. फलंदाजी यस इथे फलंदाजी गेली तर आपण पाहतो समोर हिसांबे संघ आहे. आपण कितीपर्यंत धावा मारू शकाल? ते तर आम्ही रात्रीपासून बघतो मॅचेस. जास्त स्कोर काही होत नाही परंतु 40-45 परत टार्गेट सेट करायचा आमचा विचार राहील. यस नक्कीच आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत आणि 40-45 धावा आपण माराल तर आपल्यामध्ये कोणते असे फलंदाज आहेत जे 40-45 धावांची मजल मारतील आणि आपण इतक्या लांबून इथपर्यंत आलात नियोजनाबद्दल थोडंसं काय बोलू शकाल का? आहेत फलंदाज आमच्यामध्ये हर्षल आहे, सागर, विशाल, गणेश, मी स्वतः कर्णधार सुद्धा आहे. तर 4-5 फलंदाज आहेत. धन्यवाद. पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण येऊया इसंबे संघाच्या कर्णधाराकडे. दादा आपण नक्कीच पाहतो आंबे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी घेतले आणि आवर्जून 40 ते 50 धावा टोकण्याचं आव्हान आपल्या समोर केले. तर आपल्यामध्ये कोणते असे गोलंदाज आहेत आणि कितपर्यंत धावा आपण रोखू शकाल?
30-35 परत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्यात बॉलिंग साईड टाईट आहे आमची. यस, नक्कीच 30 पर्यंत रोखण्याचा पण केलाय. तर आपण इथेच थांबूया. येऊया रनिंग मॅच मध्ये दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस. येऊया प्रवीण वागे सरांकडे. यस सर, इथनं फलंदाज नॉट आउट असेल. आता आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुखरूपरित्या बॉपिंग क्रीजच्या पलीकडे पोहोचला आणि या बॉलवरती 2 धाबा आल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे चालली. धाबा दापटापती लागल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 11 धाबा. बॉल 2 झालेत. 3 बॉल. पहिला विकेट, दुसऱ्या बॉलवर 1 धाबा आली, तिसऱ्या बॉलवर 2 धाबा. 3 बॉल झाल्या आणि इथं आपण पाहिलं तर 11 धाबा दापटलावरती लागल्या गेल्यात. 3 गड्यांचा मोबदला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा पॅड वरती लागला बॉल आणि इथे मात्र काय घडलं. अगदी थ्रो आपण केला, चुकीचा केला, जजमेंट चुकलं. इथे मात्र जर त्या ठिकाणी सुरेख थ्रो झाला असता तर काम झालं असतं. परंतु 4थ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. ही सिंगल इथे जोडली जाईल आणि संघाची टोटल धाबसंख्या पुढे जाईल. धाबसंख्या दाबटलावरती आता 12 धाबा, लॉस ऑफ 3 विकेट. इथनं मात्र आपण पाहता बीड क्रिकेट संघ. पहा मित्रांनो, आपण पाहता 33 धाब्यांचं समीकरण आहे आणि त्या 33 धाबा बनवताना देखील इथे कुठेतरी अडचणी वाढवल्या जातात कांडोली संघाच्या माध्यमातून. सूरज असेल बॉलिंग ट्रॅकवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल इथनं बाकी असतील. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स शिफ्ट अटेंड करायचं होतं, परंतु हा बॉल इथनं अगदी डॉट झाला. अजूनही पहा शेवटचा अंतिम बॉल असेल. 12 धाब्यावरती संघ खेळतो आणि इथं जर विचार केला तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3रं षटक इथं प्रगतीपथावरती आहे आणि 3ऱ्या षटकाचा अंतिम बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा अगदी पाहता बॅटच्या स्लॉटमध्ये फटका आडव्या बॅटने खेचला गेला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र पहा मिसअंडरस्टँडिंग सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल रिस्की धाव असेल आणि या झोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाज बाद होईल. इथनं पाहता आपण हार्दिक बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका. 4था गडी बाद बीड संघाचा. छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. यावेळी बाजू फलंदाज बाद झाला. महादेवच्या पारीचा अंदाज, सॉरी हार्दिक त्या ठिकाणी सुग्रुबा महादेवच्या पारीचा अंदाज झाला आणि इथं पाहता आपण टोटल बॉल अगदी पाहिलं तर इथनं षटक समाप्त झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाबा दाबटलावरती 12 आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी 13 धाबा, 14 धाबा, सॉरी 14 धाबा दाबटलावरती लागलात. यावेळी पहा 14 धाबा दाबटलावरती लागला. अजूनही 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर इथं गरज असेल 19 धाब्याची. पहा 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा आतापर्यंत जमल्या 14, अजूनही 6 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज आहे इथून विजयासाठी आपण पाहता. यावेळी पहा अगदी स्लोवर गतीचा बॉल, स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ बॉल चालला इथं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 बॉल आणि अजूनही विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 19 धाब्याची. 5 बॉल 19 धाबा. बघायचं काय करता. अगदी पाहिलं तर पहिल्यांदा बीड संघ टॉस जिंकला, फिल्डिंग निवडली. तो डिसिजन चुकीचा होता की काय. यावेळी पहा पंच आमच्याकडे येतील. इट इज अ वाईट बॉल. 1 धाब्याची भर पाहायला मिळेल आणि धाबा संख्या पुढे चालली. वाईट इथे अजूनही आपण पाहता अमांतर धाब्याने संघ पुढे जाईल. टोटल 15 धाबा दापटला वरती. पाहता एका धाब्याने समीकरण कमी झालं. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजून 18 धाब्यांची गरज आहे. यावेळी पहा बॉल हवे त्या मिस टायमिंग शॉट मिडअपला तिथे अजून एक सफलता मिळेल आणि फलंदाज आता बाद होईल. हार्दिकच्या पारीचा अंत. फलंदाज बॅक टू द डगआउट. 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला.
संघाला, तो म्हणजेच इथनं मात्र आपण पाहू शकाल बीड क्रिकेट संघाचा. वाईट होता, सॉरी पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल वाईट होता. आणि या बोली पहा आडवा बाटना फटका हवेत चालला, इथे अजून एक सफलता मिळाली असती, झेल सुटलाय. यस पाहू शकाल इथनं आपण पाहिलं तर दुसरा बॉल वाईट होता, तिसरा बॉल फलंदाज बाद झाला, चौथ्या बॉलवर डॉट बॉल, पाचवा बॉल फलंदाज बाद. आणि या ठिकाणी आपण पाहता तर आता ह्या बॉलवरती आपण जर विचार केला तर सिंगल आली आहे. म्हणजे टोटल इथं आपण जर पाहिलं 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल, एक बॉल सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पकड मजबूत केली इथं मात्र आपण पाहता कांडोली क्रिकेट संघानं. अगदी जर विचार केला असं वाटलं लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु याच मॅचेस हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आपण पाहता शेवटचा अंतिम बॉल औपचारिकता शिल्लक राहिली आहे, एक बॉल आणि सामना इथनं मात्र जिंकला, तो म्हणजेच कांडोली क्रिकेट संघानं. हार्दिक अभिनंदन विजय संघाचं आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक आणि गोड शुभेच्छा इथून देऊया ते म्हणजेच बीड क्रिकेट संघाला. यानंतर पाहू शकाल आजच्या रात्रीतील शेवटची लढत पहिल्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. जहानुमान शिवनसे अंब्यानं त्यांना फाईट करेल. अगदी जवळचा संघ इसांबे क्रिकेट संघ यांच्यामध्ये फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ कॉपरेट करा. इसांबे क्रिकेट संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा, त्यानंतर जहानुमान क्रिकेट संघ शिवनसे अंबे आपण या ठिकाणी डगआउट मध्ये येऊन बसायचं आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आपण व्यासपीठावरती पाठवा ही विनंती असेल. त्यानंतर पुढच्या मॅचचा धावता